नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदादे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हे आपल्याला पाठीमागे दिसतं हे आहे जास्वंद. तर आज आपण त्याची कटिंग केली. दिवस उन्हाळ्याचे आता पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाळा जवळ आला आणि त्याला फुलं कमी यायला लागलीत किंवा थोडासा त्याच्यावरती पांढरा असा रोग पडायला लागला. त्याच्यामुळं आपण त्याचं कटिंग करतो. आता काय व्हायला लागलं, ही कटिंग करायच्या अगोदर असं हिरवगार झाड आहे मस्त, पण ह्याला काय व्हायला लागलं कुठंतरी एखादं कळी फुल यायला लागलं. मग त्याच्यामुळे म्हणलं हे आत्ताच आपण कटिंग करून घ्यावं. आणि आता हे कटिंग केल्यानंतर बघा, हे आपण बाजूला टाकल्या त्या फांद्या, याला कुठं कुठं तुम्हाला दिसतं हे पांढरा मावा पडलेला दिसतोय. ह्याला कळ्या होत्या काही कटिंग करताना, काही वेळ गेला की त्याची ती फुलं झालीत. हे असं आपण कटिंग करून आता ह्या फांद्या छोट्या छोट्या बाजूला टाकल्यात. यातलीच एक मोठी आपण एक फांदी ठेवली आहे. ती फांदी आपण दुसरीकडे लावणार आहेत. तर बघू आपण ती फांदी लागते का नाही. आता ह्याचे फायदे भरपूर आहेत बरं का, ह्या फुलांचे पानांचे. त्याचा एक मी व्हिडिओ ह्याच्या अगोदर टाकलेला आहे, जास्वंद आणि जास्वंदाच्या फुलांचे फायदे म्हणून. तो सुद्धा तुम्ही यूट्यूब चॅनलवर माझ्या पाहू शकता. याचे काही फायदे तुम्हाला माहीत असले तर ते सांगा, म्हणजे हे आपण कटिंग केलं आहे तर ते वायाला तरी जायचं नाही, त्याचा वापर आपल्याला करता येईल. बघा, तुम्हाला माहीत असलं तर टाका माझ्या कमेंटमध्ये. तर ही अशी खास एक कात्रीच आपण आणली. त्या कात्रीनेच आपण हे सगळी त्याची छोटी झाडं आहेत आपल्याकडं, जास्वंद असेल, गुलाब असेल, मोगऱ्याचं, तर त्याचं आपण कटिंग ह्याच कात्रीने करीत असतो. मला एकदम पटकन कट होतं आहे सगळं, कसं हटकन. तुम्ही कसली कात्री वापरता, तुमच्याकडे कसली कात्री ते पण सांगा. ही फाल्कॉनची कात्री मी आणली. तुम्ही कसली कात्री वापरता तुमच्या, किंवा ह्याच्यापेक्षा भारी कात्री कोणची, मोठे फांद्या कापायला कोणची कात्री वापरली तर फायदेशीर आहे ते पण सांगा. आणि हे समोर इकडं बोर आहे. दोन्हीच्या मध्ये जास्तीत जास्त 4-5 फुटाचंच अंतर आहे. काही लोक म्हणतात ह्या जास्वंदाचं जारवा असतो ना, म्हणजे मुळ्या त्या बोरमध्ये जाऊ शकतात, मग मोटर फिट होऊ शकते, मोरजा होऊ शकतो. तर तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा. आता हे बोरजवळ असल्यामुळं आपण काय केलं, परत इकडं दुसरं एक फांदी लावली. बघू मग इकडं जर चांगलं आलं हे रोप, चांगलं हे फांदी जर चांगली लागली, जास्वंदाचं झाड जर चांगलं झालं, ते बोरच्या जास्त जवळ असलेलं ते आपलं जास्वंदाचं झाड आपण काढून टाकू असं माझा विचार आहे. काय वाटतं तुम्हाला, हे झाड काढलं पाहिजे का तिकडचं बोरच्या जवळचं, का नाही काढलं पाहिजे? त्याच्या जारव्याचा काही परिणाम होतो का नेमकं त्या बोरवर वगैरे? म्हणजे तुम्हाला जर काही माहिती असली तर मला बी सांगा. आणि मित्रांनो, ह्या जास्वंदाचे जर फायदे म्हणलं ना, तर नुसत्या देवपूजेसाठीच नाही, तर हे पोषक घटकांनी आणि जीवनसत्वांनी पुरेपूर असं फुलं आहे. त्यामुळे हे केसांसाठी, म्हणजे केस गळती करण्यासाठी याचं जर तेल आपण वापरलं तर केसांची चांगली वाढ होते. कोंडा झाला असला तर तेसुद्धा कमी होत असतो. म्हणून या फुलांचा आपण वापर तेल बनवण्यासाठी करायचं, आणि तेल बनवून ते आपण असं वापरू शकतो. कसं कापावं लागतं तुम्हाला सांगावं लागेल. कसं कापावं लागेल ते सांगावं लागतं ना तुम्हाला. पाऊस यायच्या अगोदर कापलं ना, पावसाळ्यात मग चांगलं फुटतं परत. आता ही फुलं यायची कमी झाली ना त्याला. हे काय झालं, ह्याच्यावर पांढरं पांढरं पडलंय ना, हे पांढरा मावा असतो ना तसला, ते रोग पडला ना त्याच्यावर. मागच्या वर्षी 11 मेलाच मोठा पाऊस झाला. आता आज 19-20 जून आलं तरी मोठा पाऊस पडाना, अवघड आहे. त्याचबरोबर आणखी फायदा म्हणलं तर जास्वंदाचा आपण चहा केला पाहिजे. कारण जास्वंदाचा चहा आपण जर घेतला तर आपलं BP नियंत्रणात राहतो. म्हणून मग ते हृदयासाठी असं फायदेशीर ठरतो. शरीरातलं जे आपलं कोलेस्ट्रॉल असतं ते सुद्धा घटवतं. म्हणून जास्वंदाचा चहा आपण वापरायला काय हरकत नाही. जास्वंदाचे फायदे अजून असे आहेत की शरीराचं आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ना
ते सुद्धा वाढत असते. आणि मग आपण जास्वंद जर आपल्या औषधी म्हणून वापरलं तर निरोगी आपण राहू शकतो. आपली त्वचा निरोगी राहते, तजेलदार राहते. वापरण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.